Okay. Yes. As I told you, the C++ object oriented programming using C++ हे अकॅडमिक सब्जेक्ट सुद्धा आहे, प्लस कॉम्प्युटर ब्रांचच्या स्टुडंटसाठी इट इज व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट ॲज पर प्रोग्रामिंग पॉइंट ऑफ व्ह्यू. प्रोग्रामिंग पॉइंट ऑफ व्ह्यू सी अँड C++ हे दोन्ही सब्जेक्ट हे खूप महत्वाचे आहेत, लक्षात ठेवा. कुठल्याही कंपनीचे ज्यावेळेस तुम्ही कॅम्पस इंटरव्ह्यूला जा, ज्यावेळेस त्या कंपनीचं ऍप्टिट्यूड टेस्ट असतो, फर्स्ट राऊंड इज दी जनरल ऍप्टिट्यूड टेस्ट आणि टेक्निकल ऍप्टिट्यूड टेस्ट. तर ह्या टेस्ट मध्ये तुम्हाला सी आणि C++ वरतीच MCQ क्वेश्चन्स विचारले जातात. सी आणि C++ चेच MCQ क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जात असतात. त्यासाठी C++ इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, नाउ लेट अस स्टार्ट. मी आज डेमो मध्ये थेअरी घेण्याच्या ऐवजी मी प्रॅक्टिकल कन्सेप्ट तुम्हाला घेणार आहे, कारण हा सब्जेक्ट हा पूर्ण प्रॅक्टिकली आहे. परीक्षेमध्ये सुद्धा ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन सोडवणार आहे, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल प्रोग्रामचाच लिहायचा आहे. फॉर एक्झाम्पल क्लास विचारला असेल, तुम्हाला क्लासचं डेफिनेशन लिहायचं आहे, क्लासचं सिंटॅक्स, लगेच प्रोग्राम लिहायचा आहे. ऑब्जेक्ट विचारले, लगेच प्रोग्राम लिहायचा आहे. सिंगल इनहेरिटन्स विचारले, थेरी लिहायचंय, प्रोग्राम लिहायचंय. कन्स्ट्रक्टर विचारला असेल, थेरी, प्रोग्राम. म्हणजे कुठल्याही कन्सेप्टला विथ एक्झाम्पल तुम्हाला लिहावंच लागते परीक्षेत. मीन्स यू हॅव टू राईट दी प्रोग्राम्स फॉर एव्हरीथिंग इन C++. त्यासाठी C++ मध्ये प्रोग्राम येणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला प्रोग्राम लिहिता आलं नाही, देन यू कांट स्कोर. ऑल्सो ऑनलाईन परीक्षा जरी झाली तर ऑनलाईन परीक्षेमध्ये सुद्धा प्रॅक्टिकल क्वेश्चन्सच विचारले जाणार. थेरी क्वेश्चन्स कोणी विचारणार नाही तुम्हाला. देअर शुड बी दी प्रॅक्टिकल क्वेश्चन्स, आणि ते क्वेश्चन सोडवण्यासाठी तुम्हाला प्रोग्रामिंग येणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, तर आज डेमो मध्ये सिंपल आपण प्रोग्राम्स पाहणार आहेत C++ चे. पहिले आपण पाहूया व्हॉट इज C++. सिंपल. सो C++ इज ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. सी लँग्वेज जी होती, बिफोर दॅट जी सी लँग्वेज होती, द सी लँग्वेज इज POP. आपण सी ला POP म्हणतो आणि C++ ला OOP म्हणतो. असं काय? POP means what? Procedure oriented programming language. POP means procedure oriented programming language. That is what? POP. एवढाच डिफरन्स आहे. POP means procedure oriented programming language and OOP means what? Pure object oriented. ठीक आहे, that is C++. आता ते ऑब्जेक्ट ओरिएंटेड काय आहे काय नाही पुढे आहे आपल्या सिलेबस मध्ये. ठीक आहे. So C++ language, it was developed by the scientist Bjarne Stroustrup at AT&T's Bell Laboratory in USA in early 1980s. Previously, before that, the C language was developed by कोण तयार केली हो C language? आठवते का? कोण तयार केली C language? डेनिस रिची. Very good. The Dennis C language Ritchie was developed by Dennis Ritchie, and the C language and C++, both languages were developed in the same laboratory, AT&T's Bell Laboratory in USA. Around when C language was developed? So 1972. 72. Yes, correct. So the C language was developed in 1972. And remember one thing, Dennis Ritchie is also a part of team of the C++ development. C++ जी लँग्वेज डेव्हलप झाली त्या टीमचे डेनिस रिची सुद्धा एक पार्ट होते, त्याचे मेंबर होते. ओके, बिकॉज C++ इज द एक्सटेन्शन ऑफ सी. कारण C++ ला आपण एक्सटेन्शन म्हणतो. जसं आपल्या कॉम्प्युटर भाषेमध्ये C++ म्हणजे काय हो? C++ means what? C is equal to C+1. That is C++. म्हणून C++ असं का ना? Because it is the extension of C. We can say it is a superset of C. म्हणजे काय? All C programs, जेवढे काही C programs आहेत, all C programs can be executed in C. All C programs can be executed in C++. जेवढे काही C चे प्रोग्राम्स आहेत ते सर्व C चे प्रोग्राम्स तुम्ही C++ मध्ये लिहू शकता. देयर इज नो प्रॉब्लेम. C म्हणून C चे
सर्व फीचर्स हे C++ मध्ये ऍज इट इज आहेत. All C features are present in C++. Generally all the features. समजते? So all the data types of C supports in C++. म्हणून C++ ला बेसिक पहिले तुम्हाला C शिकावं, C चे कन्सेप्ट तुम्हाला रिवाइज करणं गरजेचं असते, लक्षात ठेवा. म्हणजे डिसिजन कंट्रोल स्टेटमेंट, इफ एल्स, फॉर लूप, व्हाईल लूप, डू व्हाईल लूप, स्विच लूप, हे सर्व C चं ऍज इट इज C++ मध्ये काहीही चेंज नाहीये. देयर इज नो चेंज इन दॅट. समजते? ऍज इट इज. ओके. So the object oriented features of C++, it allows programs to build large programs as compared to C++. आपण C++ मध्ये large programs आपण easily तयार करू शकतो C++ मध्ये because of class, objects, inheritance. There are various features of C++. Okay, हे सर्व features आपल्याला सिलेबस मध्ये पाहिजे. समजलं? C++ कोण तयार केलं, कधी तयार झाली, why C++? Because it is the extension of C. आता आपण सिंपल, जसं मी तुम्हाला सांगितलं, डेमो मध्ये आपण प्रोग्रामिंग पार्ट जास्त बघणार आहेत आपण, बिकॉज वी रिक्वायर प्रोग्रामिंग हिअर, कारण आपल्याला प्रोग्रामिंग बघायचे. सो फर्स्ट, ए स्ट्रक्चर ऑफ C++ प्रोग्राम. C++ प्रोग्रामचा स्ट्रक्चर कसा असतो? फर्स्ट यू हॅव टू राईट हेडर फाइल्स, दॅट इज इन्क्लूड फाइल्स. इन्क्लूड फाइल्सलाच आपण काय म्हणतो? दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज हेडर फाइल्स. First you have to write down this, then the class, then you have to declare class, then you have to declare the member function of the class, and then you have to write main function. Main function आपला void main. In that main function you have to create the objects of the classes. समजते? बेसिकली C++ जसा आपण म्हणतो, C++ इज प्युअरली ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. मग ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये क्लास आणि ऑब्जेक्टचा यूज केला जातो. समजते? कारण ऑब्जेक्ट ओरिएंटेड त्यासाठीच आहे. पूर्ण डेटा हा तुमचा ऑब्जेक्टच्या फॉर्म मध्ये फिरत असतो प्रोग्राम मध्ये. लक्षात ठेवा, जे काही तुम्हाला ऑपरेशन्स करायचे प्रोग्राम मध्ये, ते सर्व ऑपरेशन्स युजिंग ऑब्जेक्ट होत असतात. आता हे क्लास म्हणजे काय, ऑब्जेक्ट म्हणजे काय, ते आपण डिटेल मध्ये चॅप्टर नंबर 2 मध्ये शिकणार आहेत आपण. ठीक आहे. चॅप्टर नंबर 2 हे पूर्ण बेसिक कन्सेप्ट ऑफ C++ आहे. म्हणजे डेटा टाइप्स, हे सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहे. सी मध्ये जे आपण शिकलाय तुम्ही, इफ एल्स, फॉर लूप, व्हाईल लूप, डिसिजन कंट्रोल, हे सर्व स्टेटमेंट्स आपण ह्याच्यामध्ये पाहणार आहे. कशामध्ये? चॅप्टर नंबर 1. सो दिस इज सिंपल सिंटॅक्स ऑफ C++ प्रोग्राम. आता आपण आज जे प्रोग्राम बघणार आहेत त्याच्यामध्ये आपण क्लासचा उपयोग करणार नाही, कारण क्लास आणि ऑब्जेक्ट तुम्ही अजून शिकला नाहीये. तर आपण इन्क्लूड फाइल्स आणि डायरेक्ट मेन फंक्शन यूज करून आपण प्रोग्राम लिहिणार आहे. ठीक आहे. एक सिंपल C++ चा प्रोग्राम दाखवतो तुम्हाला. बघा, दिस इज ए सिंपल C++ प्रोग्राम. ह्याच्यामध्ये काय, फर्स्ट यू हॅव टू इन्क्लूड, एक बेसिक हेडर फाइल तुम्हाला इन्क्लूड करायची असते, iostream.h. दिस इज दी इनपुट आउटपुट स्ट्रीम हेडर फाइल. ही काय आपली इनपुट आउटपुट स्ट्रीम हेडर फाइल आहे. कशाची? C++. So first you have to write down the hash include iostream.h. This is what? This is the input output stream header file for C++. Then you have to write the void main function. आता आपण एक सिंपल प्रोग्राम पाहणार आहे. Now see. हा, एक तुम्हाला सांगतो, आपण बघा दरवेळेस आपण हॅश इन्क्लूड iostream.h लिहितो बघा. सी मध्ये पण, सी मध्ये काय लिहित होतो आपण? सी मध्ये आपण लिहायचो hash include stdio.h. कुणाला प्रश्न नाही पडला का हो, ती हॅश इन्क्लूडच का लिहायचा आपण? कुणाला प्रश्न पडला का की आपण हॅश इन्क्लूडच का लिहितो? बिकॉज सी प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये हॅश म्हणजे काय? हॅश इज स्टँड्स फॉर प्री प्रोसेसर डिरेक्टिव्ह.
एक लक्षात ठेवा, हॅश इज स्टँड्स फॉर प्री प्रोसेसर डिरेक्टिव्ह. हॅश म्हणजे प्री प्रोसेसर डिरेक्टरी सांगते. इन्क्लूड म्हणजे इन्क्लूड नावाची प्री प्रोसेसरची डिरेक्टरी आहे. प्री प्रोसेसर डिरेक्टरी म्हणजे माझ्या कॉम्प्युटरची डिरेक्टरी. आणि इन्क्लूड नावाच्या डिरेक्टरीमध्ये कुठली फाईल आहे माझी, iostream.h फाईल आहे. बघा हे टर्बो C3 मी टर्बो C3 वर एक्झिक्यूट करतोय प्रोग्राम. टर्बो C3 मध्ये इन्क्लूड नावाची डिरेक्टरी दिसते तुम्हाला, आणि ह्याच्यामध्ये iostream नावाची हेडर फाईल आहे. दिसते इथे हेडर फाईल iostream.h दिसते. म्हणून आपण हॅश इन्क्लूड iostream.h लिहितो. समजलं? हॅश इन्क्लूड लिहायचं कारण काय, कारण प्री प्रोसेसर डिरेक्टिव्ह, प्री प्रोसेसर डिरेक्टरी म्हणजे कुठली हो, तुमच्या कॉम्प्युटरचं जो मी एन्व्हायरमेंटल एडिटर वापरणार आहे टर्बो C3 त्याच्या इन्क्लूड डिरेक्टरी मध्ये माझी iostream.h हेडर फाईल आहे. म्हणजे तो काय करेल, प्रोग्रामच्या सुरुवातीलाच हे का लिहायचं, तर C++ चे जेवढे काही फीचर्स आहेत ते सर्व फीचर्स हा काय करेल, माझा कॉम्प्युटरचा प्रोसेसर काय करेल, ती हॅश प्री प्रोसेसर डिरेक्टिव्ह कुठली शोधणार, तो इन्क्लूड नावाची डिरेक्टरी शोधणार. ज्या सॉफ्टवेअर मध्ये तुम्ही प्रोग्राम रन करताय त्याच्यामध्ये इन्क्लूड नावाच्या डिरेक्टरीमध्ये iostream नावाची फाईल शोधणार, आणि त्या फाईल मध्ये जेवढे काही तुमचं C++ चे फीचर्स कोडिंग आहे ती सर्व टेक्स्ट फाईल इन्क्लूड करून घेणार, आणि मगच तो आपण C++ चे प्रोग्राम तो एक्झिक्यूट करू शकतो. समजलं का हॅश इन्क्लूडच लिहायचं? समजलं? ओके. नाउ वी विल सी वन सिंपल प्रोग्राम. सी हॅश इन्क्लूड iostream.h. okay, then hash include conio.h. stdio.h ची गरज नाही, कारण conio.h कशासाठी, आउटपुट स्ट्रीम साठी, गेट CS साठी conio.h ला. सपोज सिंपल cout वेलकम टू C++ programming. Okay, and then get CS simple. Then okay, जस्ट. आणि सेव्ह करत असताना एक लक्षात ठेवा, आतापर्यंत आपण C मध्ये .c नी सेव्ह करायचो प्रोग्राम, आता कशाने सेव्ह करायचे आपल्याला .cpp. ओके, बघा काय केले मी, पहिले हॅश इन्क्लूड iostream.h ही हेडर फाईल इन्क्लूड केली आहे मी. त्याच्यानंतर मी काय केले, conio.h हेडर फाईल इन्क्लूड केली आहे. conio.h कशासाठी, तर गेट CS फंक्शन साठी. आणि या प्रोग्राम मध्ये काय केलोय मी, सिंपल एक आउटपुट स्टेटमेंट दिलोय. आउटपुट स्टेटमेंट साठी काय यूज केलंय मी, cout. तर हे cout काय, cin काय, ह्याच्यानंतर आज आपण हेच बघणार आहे. मी तुम्हाला आज हेच सांगणार आहे की इनपुट कसं घ्यायचं आणि आउटपुट कसं घ्यायचं, आणि त्याचे 2-3 प्रोग्राम बघू आपण. ठीक आहे. सो वेलकम टू see, so alt R run. Now if you see what is the output, welcome to C++ programming. समजलं? समजलं सर्वांना? बघा आपण एक सिंपल एक प्रोग्राम बघूया. इंटीजर a, b, c. C चेच फीचर आहेत. सिंपल आपण 2 व्हेरिएबल डिक्लेअर केले इथं C. सपोज मी इथे एक मेसेज दिला cout एंटर 2 नंबर्स. ओके, 2 नंबर्स युजर एंटर करणार. cin कशामध्ये घ्यायचे ते A आणि B मध्ये, आणि पुन्हा काय करणार मी, C इज इक्वल टू A प्लस B केलो. आणि C++ मध्ये मी काय करणार, एक सिंपल एक पहिले मेसेज ऍडिशन इज इक्वल टू cout मध्ये C. म्हणजे मी काय करतो इथं बघा, 3 व्हेरिएबल डिक्लेअर केले मी. इंटीजर A, B, C नावाचे 3 व्हेरिएबल आहेत. पहिले मेसेज दिला एंटर 2 नंबर्स, 2 नंबर्स मी एंटर करा म्हणलं स्टुडंट्सला. त्याच्यानंतर काय केलं मी, cin AB म्हणजे 2 नंबर रीड करून घेतले. जसं आपण C मध्ये आपण scanf यूज करायचो बघा, scanf %d वगैरे, तसं scanf च्या ऐवजी cin आहे. प्लस
म्हणजे बघा सी मध्ये आपण हे कसं लिहायचो, सी इन %d, %d, ऍड्रेस ऑफ ए, ऍड्रेस ऑफ बी, असं आपण कशामध्ये लिहायचो, सी इन मध्ये. सी प्लस प्लस मध्ये खूप सोपं झालंय बघा. तुम्हाला एक तर %d लिहायची गरज आहे का हो? नाही, काहीच गरज नाही. %d लिहायची गरज नाही तुम्हाला, %d लिहायची गरज नाही, ऍड्रेस ऑपरेटर लिहायची गरज नाही, काहीच गरज नाही. कारण सी प्लस प्लस मध्ये पॉइंटरचा यूज होत नाही. मग काय, डायरेक्ट फक्त व्हेरिएबलचं नाव सी इन, फक्त हे दोन ऑपरेटर लिहायचे, इन्सर्शन ऑपरेटर लिहायचंय तुम्हाला. फक्त हा ऑपरेटरचा यूज करायचंय, सी इन ए, सी इन बी. म्हणजे पहिला जो नंबर एंटर होणार तो कशामध्ये जाणार, ए मध्ये जाणार. दुसरा जो नंबर एंटर होणार तो कशामध्ये जाणार, बी मध्ये. पुन्हा दोन नंबरची ऍडिशन केली मी, सी इज इक्वल टू ए प्लस बी, आणि मग सी आउट ऍडिशन इज इक्वल टू काय केलं मी, सी ऍडिशन आपण डिस्प्ले करतो. बरोबर, हे आपण रन करूया. बघा काय आले, काय विचारते, एंटर 2 नंबर्स 10 आणि 20, हे दोन नंबर मी एंटर केलं. काय आला आउटपुट, ऍडिशन इज इक्वल टू 30. म्हणजे हा सी चाच प्रोग्राम आहे, सी प्लस प्लस मध्ये केलाय आपण. फक्त डिफरन्स कुठे येणार माझा, सी इन. फक्त डिफरन्स काय, तर सी इन स्टेटमेंट बदललंय आणि सी आउट स्टेटमेंट बदललंय, एवढाच फरक. म्हणजे तुम्ही कुठलाही सी चा प्रोग्राम सी प्लस प्लस मध्ये करू शकता. फक्त तुम्हाला चेंज काय करायचंय, सी इन स्टेटमेंट चेंज करायचंय आणि सी आउट स्टेटमेंट चेंज करायचंय. इनपुट स्टेटमेंट स्कॅनएफ च्या ऐवजी सी इन वापरायचंय, आउटपुट स्टेटमेंट प्रिंट एफ च्या ऐवजी काय वापरायचंय, फक्त सी आउट वापरायचं. सी इन सी आउट पण आपण डिटेल मध्ये पाहणार आहोत. लेट अस सी नाउ. प्रोग्राम समजला का सर्वांना? आउटपुट स्ट्रीम म्हणजे सी इन जो आहे, सी इन कशासाठी आहे, इनपुट घेण्यासाठी आहे. बघा सी इन म्हणजे काय, आपण कीबोर्ड पासून इनपुट घेतो, आणि सी आउट म्हणजे आपण काय, प्रोग्राम पासून आपण स्क्रीन वरती आउटपुट पाठवतो. ठीक आहे. So input stream means if the direction of flow of bytes is from the device, that is from keyboard to main memory. जसं आपण रीड करून घेतोय, तर कुठून रीड करून घेतो आपण, कीबोर्ड कडून. We are reading values from the keyboard and we are storing to our main memory. This process is called as input, and for input we are using cin command, and cout means output stream. So if the direction of flow that is from main memory to output stream, then this process is called as output, and cout is used for output stream. आता हे स्ट्रीम का म्हणायचं व्हायला, स्ट्रीम का लिहिले, बिकॉज जे काही आपण डेटा इनपुट करत असतो प्रोग्रामिंग मध्ये, जो काही आउटपुट आपण डिस्प्ले करतो, तो सर्व डेटा इन दी फॉर्म ऑफ बाइट्स मध्ये स्टोअर होत असते. कशाच्या फॉर्म मध्ये स्टोअर होत असते हे, दिस विल बी स्टोअर इन दी फॉर्म ऑफ बाइट्स, दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज स्ट्रीम. म्हणून आपण ह्याला काय म्हणतो, स्ट्रीम. सो cin is to read data and cout is to display data. समजते? So these two keywords are used in C++, cin and cout. And to use cin and cout, one must include the header file iostream in the program. जर आपण प्रोग्राम मध्ये iostream ही हेडर फाईल जर इन्क्लूड नाही केली, तर काय होणार, पूर्ण एरर्स येणार. म्हणजे cin and cout साठी iostream फाईल तर लागतीच. जर तुम्ही नाही इन्क्लूड केली तर कंपायलरला cin म्हणजे काय समजणार नाही, cout म्हणजे काय समजणार नाही. समजते सर्वांना? तर आपण cout cin थोडं डिटेल मध्ये घेऊया ना आज, डेटा टाइप्स. ठीक आहे, समजले सर्वांना? एक लक्षात घ्या, मी प्रोग्रामिंग मध्ये, हा प्रोग्रामिंग सब्जेक्ट आहे, त्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त ह्याच्यामध्ये प्रोग्राम्स घेत असतो. जनरली ज्यावेळेस मी सीचा क्लास घेतो, C++ चा पण घेतो, जनरली 100 प्रोग्राम्स माझा टार्गेट असतो, आणि 100च्या वर माझे प्रोग्राम्स होतात, मग तो सी असो किंवा C++ असो. कारण मॅक्झिमम प्रोग्रामिंग वरती माझा फोकस असतो. कारण तुम्हाला जर प्रोग्रामिंग आली तर तुम्ही थेरी ऑटोमॅटिकली लिहू शकता. इफ यू डोंट राईट प्रोग्राम्स, इट इज डिफिकल्ट टू राईट थेरी ऑल्सो, बिकॉज इट इज नॉट ए थेरॉटिकल सब्जेक्ट, it is the complete programming subject. So programming is must. आणि एक लक्षात घ्या, तुम्ही हा विचार अजिबात करू नका, सर आम्ही घरी आहेत, आमच्याकडे कॉम्प्युटर नाही, लॅपटॉप नाही, आम्ही प्रोग्रामिंग कशी करायची.
तर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा सी आणि C++ चे प्रोग्राम एक्झिक्यूट करू शकता. मी ते सुद्धा तुम्हाला दाखवेन. देर आर व्हेरियस एडिटर्स आर अवेलेबल. ऍप सुद्धा आहे, अँड्रॉइड ऍप्लिकेशन्स आहेत, एडिटर्स आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा प्रोग्राम टाईप करू शकता. आता ह्याचं टेन्शन नाही घ्यायचं सर, प्रोग्राम मध्ये कसे एवढे मोठे प्रोग्राम टाईप करायचे. काहीच मोठे नाहीये, काहीच नाही. एकदा हॅबिच्युअल झालात की तुम्ही इझिली टाईप करू शकता. तर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा C++ चे प्रोग्राम एक्झिक्यूट करू शकता. ते सुद्धा मी तुम्हाला शिकवणार. ठीक आहे. त्याच्यामध्ये Cin हा कशाचा पार्ट आहे आणि Cout कशाचा पार्ट आहे मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. तर Cout जो आहे तो O स्ट्रीम मध्ये येणार. एक लक्षात ठेवा, IO स्ट्रीम डॉट एच त्याच्यामध्ये दोन स्ट्रीम्स आहेत, एक आय स्ट्रीम आणि दुसरं ओ स्ट्रीम. ठीक आहे. ओ स्ट्रीम म्हणजे आउटपुट स्ट्रीम विच कम्स, सो Cout कम्स अंडर आउटपुट स्ट्रीम. कशाच्या अंडर? Cout कम्स अंडर आउटपुट स्ट्रीम अँड Cin कम्स अंडर इनपुट स्ट्रीम. ठीक आहे. तर बघा, ज्यावेळेस Cout कुठलाही आपल्या C++ प्रोग्राम मध्ये ज्यावेळेस तुम्हाला आउटपुट डिस्प्ले करायचा आहे, when you want to display any output then you have to use, त्यावेळेस तुम्हाला काय यूज करायचंय? Cout चा यूज करायचंय. त्यावेळेस तुम्हाला कशाचा यूज करायचंय तुम्हाला त्यावेळेस? then you have to use Cout. मग कसा सिंटॅक्स आहे? Cout, then the standard, the operator, इन्सर्शन ऑपरेटरचा यूज करायचंय. इन्व्हर्टेड कॉमा मध्ये तुम्हाला काय द्यायचंय? मेसेज द्यायचा आहे. ठीक आहे. यू हॅव टू गिव्ह द मेसेज इन द इन्व्हर्टेड कॉमा. इन्व्हर्टेड कॉमा मध्ये तुम्हाला काय द्यायचंय? मेसेज द्यायचा आहे. प्लस एखादा व्हेरिएबल जर डिस्प्ले करायचा असेल तर तो व्हेरिएबल पण तुम्ही डिस्प्ले करू शकता. डिस्प्ले करत असताना एक तर तुम्ही ओनली मेसेज डिस्प्ले करू शकता, किंवा एक तर मी ओनली व्हेरिएबल डिस्प्ले करू शकतो, किंवा मी मेसेज पण डिस्प्ले करू शकतो प्लस एखाद्या व्हेरिएबलची व्हॅल्यू सुद्धा डिस्प्ले करू शकतो. 3 मेथड्स आहेत डिस्प्ले करायचे. बघा, मेथड्स इन द सेन्स इन 3 डिफरंट वेज वी कॅन डिस्प्ले आवर आउटपुट. 3 डिफरंट वे मध्ये आपण आउटपुट डिस्प्ले करू शकतो. एक, जर मला फक्त मेसेज डिस्प्ले करायचा असेल एखादा, तर Cout इन्सर्शन ऑपरेटर इन्व्हर्टेड कॉमा मध्ये आपण जो काही मेसेज डिस्प्ले करायचा आहे तो मेसेज डिस्प्ले करा, सेमीकोलन द्या. दॅट इज वन फॉर्म. सेकंड फॉर्म, सपोज मला फक्त व्हेरिएबल्स इंटीजर ABC असे माझे 3 व्हेरिएबल आहेत सपोज, तिन्हीच्या व्हॅल्यू मला डिस्प्ले करायचे, तर काय करणार मी? Cout पहिला इन्सर्शन ऑपरेटर आणि काय डिस्प्ले करणार? कुणाची व्हॅल्यू डिस्प्ले केली मी? A ची. नेक्स्ट B ची व्हॅल्यू डिस्प्ले केली. नेक्स्ट C ची. इथं काय केलं मी? तिन्ही व्हेरिएबल्सचे माझे तिन्ही व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यू मी काय केलो? डिस्प्ले केलो. 3 व्हेरिएबल्स असतील, इंटीजर ABC काहीतरी व्हॅल्यू असेल त्यांची. ज्यावेळेस फक्त व्हेरिएबल डिस्प्ले करायचे तिथं सुद्धा कशाचा वापर करायचा मला? इन्सर्शन ऑपरेटर. इथं काही %d वगैरे काहीही यूज करायचं नाही. Cout मेसेज पण डिस्प्ले करायचं आणि व्हेरिएबल पण. मग काय? पहिल्या इन्सर्शन ऑपरेटर मध्ये मेसेज, लेट अस कन्सिडर नंबर 1 इज इक्वल टू मेसेज असेल, कशाची व्हॅल्यू प्रिंट करायची मला? A ची. प्रिंट केली मी A ची व्हॅल्यू. म्हणजे नंबर 1 इज इक्वल टू मेसेज येणार पहिले आणि कुणाची व्हॅल्यू डिस्प्ले होणार? A ची व्हॅल्यू मला डिस्प्ले. म्हणजे मेसेज पण दिला मी प्लस व्हेरिएबलची व्हॅल्यू सुद्धा मी डिस्प्ले केली. समजलं? दिस इज फॉर्म ऑफ Cout. म्हणजे Cout चा यूज करून मी आउटपुट स्क्रीन वरती माझा आउटपुट डिस्प्ले करू शकतो. सो इट इज यूज्ड टू प्रोड्यूस आउटपुट ऑन द स्टँडर्ड आउटपुट डिव्हाइस विच इज युजली द डिस्प्ले स्क्रीन. मग डिस्प्ले स्क्रीन वरती मी एकतर मेसेज डिस्प्ले करा किंवा व्हेरिएबल किंवा दोन्ही डिस्प्ले करा. खूप सोपं आहे. प्रिंटएफ पेक्षा खूप सोपं आहे. इट इज व्हेरी इझी ॲज कम्पेअर टू प्रिंटएफ. प्रिंटएफ पेक्षा खूप सोपं आहे. समजलं? प्रिंटएफ मध्ये तुम्हाला खूप काही द्यावं लागते, %d वगैरे असं खूप काही तुम्हाला द्यावा लागतो, पण याच्यामध्ये तुम्हाला काहीही द्यायची गरज नाही. जसं मी आपल्याला इथं आपण प्रोग्राम पाहिला होता बघा. काय प्रोग्राम होता आपला? इंटीजर ABC. दिसते ना प्रोग्राम सर्वांना? बघा, 3 व्हेरिएबल घेतले होते आपण, इंटीजर ABC. काय केलं? मी विचारलं होतं एंटर 2 नंबर्स, Cin AB, C इज इक्वल टू A प्लस B, आणि पुन्हा काय केलं मी? Cout ऍडिशन इज इक्वल टू C व्हॅल्यू मी डिस्प्ले केली होती. बरोबर? जसं मी तुम्हाला
आपण इथं समजलं ना, तो सिंपल प्रोग्राम्स आपण पाहिला होता, आत्ताच पाहिला आपण तो प्रोग्राम. लक्षात आहे ना सर्वांच्या? सिंपल आपण असा प्रोग्राम घेतला होता, IS include IO stream.h बरोबर, वाइड मेन बरोबर. इंटीजर 3 व्हेरिएबल मी डिक्लेअर केले होते, इंटीजर a, b, c. पुन्हा काय केलं होतं मी, सब सी आउट, ठीक आहे. एंटर 2 व्हॅल्यूज आपण विचारले होते आपण युजर कडनं, एंटर 2 व्हॅल्यूज म्हणून सांगितलं होतं. त्याच्यानंतर काय केलं होतं आपण, सी इन a b 2 व्हॅल्यू घेतल्या होत्या, c इज इक्वल टू a प्लस b आपण केलं होतं. आणि त्याच्यानंतर काय केलं होतं, सी आउट ऍडिशन इज इक्वल टू सी. बरोबर. सिंपल असा प्रोग्राम आपण आताच केला होता. बरोबर. ह्या प्रोग्राम मध्ये काय केले बघा, आपण सिंपल प्रोग्राम घेतलाय, 3 व्हेरिएबल डिक्लेअर केले तर आपण ABC, एंटर 2 व्हॅल्यूज म्हणून मेसेज डिस्प्ले केलाय. आणि मग काय केले आपण, 2 व्हेरिएबल रीड करून घेतले, सी इन A आणि B. पहिली व्हॅल्यू A मध्ये जाणार, दुसरी व्हॅल्यू B मध्ये जाणार, 2 नंबरची ऍडिशन होणार. आणि सी आउट पहिले मेसेज डिस्प्ले केला, ऍडिशन इज इक्वल टू, आणि कुणाची व्हॅल्यू आपण डिस्प्ले केली, C ची व्हॅल्यू आपण डिस्प्ले केली. समजलं सर्वांना? तर माझ्या प्रत्येक लेक्चर मध्ये मी असंच घेत असतो, PPTs असतात, प्लस मी तुम्हाला तुमच्या समोर प्रोग्राम टाइप करून एक्झिक्यूट करून दाखवणार प्रत्येक प्रोग्राम. आणि C++ हा प्रोग्रामिंग सब्जेक्ट आहे, त्यासाठी ह्याच्यामध्ये आपण लेस थेरी मोर प्रोग्रामिंग असं घेत असतो. ठीक आहे. आता मी शॉर्ट मध्ये तुम्हाला प्रोग्रामचं एक्सक्यूज मी सर, एक 5 मिनिट झालं. प्रोग्रामच्या मॉड्यूल मध्ये बघा, आमच्या मॉड्यूल मध्ये वी विल प्रोव्हाइड स्टुडंट लॉग इन. आमची वेबसाईट आहे brightelearn.in. ही आमची क्लासची वेबसाईट आहे. जसं तुम्ही बघत असाल, भरपूर जण फक्त लाईव्ह क्लासेस घेतात, पण त्या लाईव्ह क्लासेसची रेकॉर्डिंग तुम्हाला कोणीही देत नाही. आम्ही आमच्या मॉड्यूलमध्ये काय करत असतो, जसे आमचे एक्झिस्टिंग बॅच आहेत, जशी माझी सध्याची डेटा स्ट्रक्चरची बॅच झाली आहे, डिजिटल टेक्निक्स आहेत, आम्ही प्रत्येक क्लास हा मी लाईव्ह क्लास घेणार झूम वरती, प्लस तुम्हाला आम्ही लॉग इन ID आणि पासवर्ड देणार आमच्या ह्या वेबसाईटचा, जो प्रत्येक स्टुडंटला युनिक असतो. एका स्टुडंटला एकच लॉग इन ID पासवर्ड देतो. ते सुद्धा लॉग इन ID पासवर्ड तुम्ही तुमच्या स्टुडंट कुठल्याही दुनासोबत शेअर नाही करायचा, कारण तुम्ही जर दुसऱ्याला दिलं तर तुमचं लॉग इन ID पासवर्ड लॉक होतो. मग तुम्ही प्रत्येक क्लासचा जो व्हिडिओ असतो, जसं ह्या क्लासचं सुद्धा रेकॉर्डिंग चालू आहे, तर आम्ही प्रत्येक क्लासचं रेकॉर्डिंग आम्ही आमच्या वेबसाईट मध्ये अपलोड करतो. तुम्हाला तुमच्या लॉग इन मध्ये जाऊन तुम्ही प्रत्येक क्लासचा रेकॉर्डिंग पाहू शकता. म्हणजे सपोज तुम्हाला एखादी कन्सेप्ट रिपीट करायची असेल, समजा तुम्हाला एखादी कन्सेप्ट अवघड जात असेल, बरोबर, तर त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, तुम्ही वेबसाईट मध्ये जायचं, लॉग इन करायचं. यू कॅन लॉग इन इनटू युअर, आमच्या वेबसाईट मध्ये तुम्हाला जे युजर नेम आणि पासवर्ड आम्ही प्रोव्हाइड केले, त्या युजर नेम पासवर्डनी बघा तुम्ही लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर तुमचा सब्जेक्ट तुम्हाला दिसेल त्याच्यामध्ये लॉग इन केल्याबरोबर, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व, जसं माझ्या डेटा स्ट्रक्चरचा सध्या क्लास माझा संपलेला आहे बघा, युनिट वाईज प्रत्येक लेक्चरचा व्हिडिओ आहे याच्यामध्ये, युनिट 1 2 3 4 प्रत्येकाचे व्हिडिओ आहे. प्रत्येक पॉइंट वाईज तुम्ही कुठल्याही ह्याच्यावर जर क्लिक केलात तर तुम्हाला लगेच त्याचा व्हिडिओ दिसतो. जसं फॉर एक्झाम्पल सपोज ॲरे प्रोग्राम असेल, पहिल्या चॅप्टर मध्ये लिनियर, नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर्स, ऑपरेशन्स ऑन डेटा स्ट्रक्चर, प्रत्येकाचे रेकॉर्डिंगचे व्हिडिओज आहेत. तुम्ही त्याच्यामध्ये क्लिक केला की तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आणि तुम्ही ते पूर्ण कन्सेप्ट रिकॉल करू शकता. म्हणजे आम्ही लाईव्ह तर क्लासेस घेतोच, आपण लाईव्ह प्लस रेकॉर्डिंग दोन्ही, आणि हे थ्रू आउट दी सेमिस्टर परीक्षा होईपर्यंत तुम्हाला हे रेकॉर्डिंग तुम्ही पाहू शकता तुमच्या लॉग इन मध्ये. म्हणजे एखादा क्लास मिस झाला टेन्शन घ्यायची गरज नाही, एखादी कन्सेप्ट समजली नसेल तरीही टेन्शन घ्यायची गरज नाही. बघा इथं माझी रेकॉर्डिंग सुरू झाली, म्हणजे प्रत्येक क्लासचं रेकॉर्डिंग आम्ही तुमच्या लॉग इन मध्ये देत असतो. बघा जसं मी आता तुम्हाला शिकवले तसंच मी स्टुडंट्सला पण शिकवत असतो, बरोबर, आणि त्यांच्या समोर त्यांचे प्रोग्राम सुद्धा आम्ही एक्झिक्यूट करून दाखवत असतो. ठीक आहे. तर तुम्ही दोन्ही मॉड्यूल्स आहेत, म्हणजे एकाच फीस मध्ये तुम्हाला दोन्ही मॉड्यूल भेटणार बघा इथं. इन सिंगल फीस यू विल गेट बोथ मॉड्यूल, एकाच फीस मध्ये.
म्हणजे लाईव्ह क्लासेस तर होणार, डेली लाईव्ह क्लास होणार आपला जसा आहे, प्लस रेकॉर्डिंग सुद्धा तुम्हाला भेटणार. म्हणून तुम्ही कधीही म्हणजे एखादी कन्सेप्ट तुम्ही 10 वेळेस रिव्हिजन करू शकता आमची रेकॉर्डिंग ऐकून. ठीक आहे. ऑनलाईन क्लास होणार टिल दी कम्प्लिशन ऑफ सिलेबस. जोपर्यंत सिलेबस संपतो तोपर्यंत पूर्ण होणार. ई नोट्स तुम्हाला आम्ही सॉफ्ट कॉपी नोट्स सुद्धा देतो. बघा जसे हे माझ्या चॅप्टर 1च्या नोट्स आहेत. पूर्ण चॅप्टर 1च्या नोट्स ह्या सॉफ्ट कॉपी मध्ये तयार आहेत. प्रत्येक चॅप्टरच्या आम्ही तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करणार. सॉफ्ट कॉपी नोट्स आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार. ठीक आहे. क्वेश्चन बँक, ऑनलाईन टेस्ट सुद्धा घेणार आम्ही. तुमच्या लॅब मॅन्युअलचं पण पूर्ण सोल्युशन आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. आणि आपल्या कोर्सची फीस असणार आहे 2000 रुपीज. आणि एक महत्वाची गोष्ट, हा प्रोग्रामिंग सब्जेक्ट आहे, त्यासाठी ह्या सब्जेक्टचे प्रत्येक प्रोग्राम्स मी तुम्हाला सॉफ्ट कॉपी मध्ये सुद्धा प्रोव्हाइड करणार. जवळपास 100+ प्रोग्राम्स होणार आपले C++चे. प्रत्येक प्रोग्राम्स मी तुम्हाला फोल्डर मध्ये एक गुगल ड्राईव्ह जो आहे आमचा, त्या गुगल ड्राईव्ह मध्ये अपलोड करून तुमच्या लॉग इन मध्ये तुम्ही ऍक्सेस करू शकता. प्रत्येक प्रोग्राम सुद्धा तुम्ही घ्यायचा, ऍक्सेस करू शकता. ठीक आहे. कारण प्रोग्रामिंग सब्जेक्ट आहे तर मॅक्झिमम प्रोग्राम्स आपण ह्याच्यामध्ये घेत असतो. ठीक आहे. कारण बिकॉज इट इज लेस थेरी मोर प्रोग्रामिंग असा सब्जेक्ट असतो आहे C++. ठीक आहे. सर्वांना मॉड्यूल समजले? सर एक डाऊट होता. बोला, विचारा. सर टाइम काय असेल या क्लासचा रोज? डेली जो क्लास आहे, आता स्टुडंट्स जसं माझे सध्या DSची बॅच संपली, डिजिटल टेक्निकचा संध्याकाळी क्लास असतो 7 ते 8 डिजिटल टेक्निक. तर मॉर्निंग संध्याकाळी 7चा स्लॉट फ्री नाहीये. तर आफ्टर ऍडमिशन स्टुडंटशी कम्युनिकेशन करून तुम्हाला जे सोयीस्कर टाइम असेल, म्हणजे तुमच्या बाकीच्या क्लासेसला डिस्टर्ब होऊ नये, त्याच्यानुसार आम्ही ठेवतो. सर मग आता आमचे हे OOP चे क्लास कधीपासून सुरू होणार? उद्यापासून? आता आज डेमो झालाय, एक 2 दिवस आम्ही रजिस्ट्रेशनची प्रोसिजरला टाइम देतो स्टुडंट्सला. तसं ज्या स्टुडंट्सना क्लास जॉईन करायचंय त्यांनी 2000 रुपीज फीस पेड करायची आहे. ऑनलाईन पेमेंट करायचंय तुम्हाला पहिले. आणि त्याच्यानंतर तुम्ही आमचा जो ऍडमिशन फॉर्म असणार आहे, आम्ही तुम्हाला एक ऍडमिशन फॉर्म देणार आहे. आणि त्या ऍडमिशन फॉर्म मध्ये तुम्ही पूर्ण डिटेल्स भरायचंय आणि त्याच्यानंतर आपण क्लासेस सुरू करू आफ्टर 2 डेज, विदिन 2 डेज. ह्याच्यासाठी आपण 2 दिवसाचा टाइम देत असतो. म्हणजे सर क्लास बोला. ओके, म्हणजे सकाळची बॅच असेल बरोबर? हा, मॅक्झिमम सकाळी किंवा संध्याकाळी पण असली तर, संध्याकाळी असली तर 6 वाजता असेल. कारण 7च्या पुढे तर माझ्या दुसऱ्या बॅचेस असतात. 6च्या आधीच 5 ते 6 असं काहीतरी असू शकतं संध्याकाळी पण असलं तर. ओके, ठीक आहे सर. सर मग म्हणजे माझे क्लासेस असतात म्हणून मी एवढी एन्क्वायरी करतोय. तुमची कधी आहे संध्याकाळी क्लासचं टायमिंग काय? नाही सर, कसं आहे, दिवसभर माझे 3 ते 4 क्लास असतात. सकाळी 10 ते 11:30 एक असतो, 1:30 ते 3 एक असतो, आणि पुन्हा 4:30 ते 6 एक असतो. असा टाइम टेबल आहे. सो इतकं विचारतोय मी. हॅलो. हा, हॅलो. 10 ते 5 मध्ये क्लासेस कुठलेही माझे क्लासेस नसतात. मॉर्निंग 10 to 5 PM. ओके. हा, एक तर 10च्या आधी असतील मॉर्निंगला किंवा 5च्या नंतर असतील इव्हिनिंगला. ओके ओके. हा, तुमच्या टाइमला ऍडजस्ट होऊन जाते, काही अडचण नाही. तुमचे क्लास ऍडजस्ट. ओके ओके. मॉड्यूल समजला सर्वांना? बघा, 2000 फीस मध्ये दोन्ही भेटतात तुम्हाला. एक तर ऑनलाईन क्लासेस होणार झूमवर डेली, प्लस रेकॉर्डेड व्हिडिओ सुद्धा तुम्हाला भेटणार. रेकॉर्डेड व्हिडिओचा फायदा असा आहे, तुम्ही कन्सेप्ट किती वेळेसही रिवाइज करू शकता, तुमचे डाउट्स क्लिअर करू शकता. आणि फीस तुम्ही 2 इन्स्टॉलमेंट मध्ये पेड करू शकता. ओके. यू कॅन पेड इन 2 इन्स्टॉलमेंट. ठीक आहे. त्यासाठी तुम्ही 2 इन्स्टॉलमेंट आम्ही देतो स्टुडंट्सला. आम्ही 2 इन्स्टॉलमेंट देत असतो. म्हणजे तुम्ही सुरुवातीला 1000 रुपीज पेड करून तुम्ही ऍडमिशन तुमचा कन्फर्म करायचंय. स्टार्टिंगला तुम्हाला 1000 रुपीज पेड करून तुम्ही ऍडमिशन कन्फर्म करू शकता. ठीक आहे. तर स्टार्टिंगला 1000 रुपीज आणि त्याच्यानंतर 1000 रुपीज. आफ्टर 1 मंथ तुम्ही 1000 रुपीज पेड करू शकता. ठीक आहे. तर हे तुम्ही, दिस इज द प्रोसिजर टू जॉईन दी क्लास. ओके. तर आजचा डेमो झालाय आपला. ह्याच्यानंतर 2 दिवसाचा टाइम देऊ आम्ही.
त्याच्यामध्ये तुम्ही ऑनलाईन पेमेंट करायचंय, कुठं कसं ऑनलाईन पेमेंट करायचंय ते सर्व डिटेल्स आम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकू. त्याच्यानंतर तुम्हाला एक नवीन व्हॉट्सअप ग्रुप आम्ही प्रोव्हाइड करणार, जो आमचा रेग्युलर क्लासचा ग्रुप होणार C++चा. त्याच्यामध्ये तुम्ही सर्व स्टुडंट्सनी जॉईन व्हायचंय आणि आपण क्विकली आपण रेग्युलर क्लासेस जॉईन करू. ठीक आहे. कुणाला काही डाऊट्स आहे का अजून मॉड्यूल बद्दल? सुद्धा खूप चांगला मॉड्यूल आहे बघा, कोणीच इंट्रोड्यूस नाही केलाय आतापर्यंत. तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड दोन्ही मॉड्यूलचा तुम्हाला यूज करून घेता येऊ शकतो. ज्या स्टुडंट्सला डेटा स्ट्रक्चरचा क्लास समजा कोणी लावला नसेल तर तुम्ही आमचं डायरेक्ट रेकॉर्डेड मॉड्यूलचं वर्जन घेऊ शकता. लाईव्ह क्लासेस माझे संपलेत डेटा स्ट्रक्चरचे, तर तुम्ही आमची लाईव्ह क्लासेसची जी फीस आहे त्याच्यापेक्षा कमी फीस मध्ये तुम्ही रेकॉर्डेड वर्जन तुम्ही आमचे घेऊ शकता. ठीक आहे. रेकॉर्डेड वर्जन तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण सब्जेक्टचे आम्ही रेकॉर्डेड क्लास, माझे स्वतःचे व्हिडिओज तुम्हाला देणार, लॉग इन देणार आम्ही, आमचा युजर आयडी पासवर्ड तुम्हाला भेटणार वेबसाईटचा. त्याच्यामध्ये सर्व व्हिडिओज तुम्ही पहा आणि प्रत्येक सॅटरडे आणि संडेला मी तुमचं डाऊट सेशन क्लास पण आम्ही ठेवत असतो. चॅप्टर वाईज डाऊट सेशन क्लास आम्ही ठेवणार. तुम्हाला ज्या ज्या प्रॉब्लेम मध्ये डाऊट्स आहेत ते प्रॉब्लेम मी तुम्हाला सॉल्व्ह करणार. तर हे सुद्धा आमचा मॉड्यूल आहे. ठीक आहे. ओके, चालेल. मग आम्ही आता पूर्ण प्रोसिजर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकू. त्याच्यानंतर तुम्ही सर्व स्टुडंट्सनी विदिन 2 days तुम्ही सर्वांनी रजिस्ट्रेशन करून घ्या आणि आमच्या